नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण किडनीच्या रिपोर्टबद्दल समजून घेणार आहोत, ज्याला तुम्ही FT रिपोर्ट असेही म्हणता। जेव्हा किडनीची रिपोर्ट येते तेव्हा त्यात सामान्यतः किडनी आणि युरियाची पातळी पाहिली जाते। या घटनेचा अर्थ काय आहे, तो शरीरात कुठे तयार होतो, तो का तयार होतो, आपल्या शरीरात त्याचे व्यवस्थापन कसे केले जाईल, या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम प्रत्येकाला क्रिएटिनिनची भीती वाटते। जर ती वाढली तर ताण येतो, जर ती कमी झाली तर म्हणजे चांगलं काम केलं। पण हे आपल्या शरीरात एकत्रितता होत आहे। जर आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कॅटेनिन प्रत्येकाच्या शरीरात तयार होते, ते तुमच्या शरीरात तयार होते आणि ते माझ्या शरीरातही तयार होते। ते प्रत्येकाच्या शरीरात जवळजवळ समान प्रमाणात तयार होते आणि प्रत्येकाच्या शरीरात नेहमीच तयार होत असते। पण एक सामान्य व्यक्तीच्या शरीरात काय होत आहे, म्हणजे तो मसल्समध्ये तयार होतो, पण किडनी त्याला खूप जलद बाहेर काढते, त्यामुळे तो शरीरात थांबू शकत नाही। आता जेव्हा तो थांबू शकत नाही तेव्हा काय होते? फ्रेनची पातळी 0.52च्या आसपास आहे, कारण ते लवकर संपत आहे। मूत्रपिंडाच्या शरीरात असे काय घडत आहे की ते काम करणे थांबवत आहे? आता तिच्या किडन्या नीट काम करत नाहीत, तिला खूप त्रास झाला आहे। तर काय होईल, म्हणजे क्रिएटिनिन शरीरात एकत्रित होत जाईल। जर क्रिएटिनिन तुमच्या 8, 9, 10, 11 जात असेल, म्हणजे खूप सारा क्रिएटिनिन तुमच्या रक्तात एकत्रित झाला आहे, तर किडनी पूर्णपणे बंद झाली आहे। जर किडनीची पातळी 2, 3, 4, 5, 6 अशी काही पातळ्या असतील, तर तिथे हे लक्षात येतं की किडनी काहीतरी काम करत आहे, काहीतरी करत आहे। आता हे स्तर 2, 3, 4, 5, 6 आहे। इथे आपण अंदाज लावू शकतो की किडनी किती टक्के काम करत आहे आणि किती टक्के काम करत नाही। मी एक उदाहरण देतो। जर आपण किडनी फंक्शनची रिपोर्ट घेतली, ज्याची पातळी 1.2 किंवा 1.3 आहे। आता 1.2, 1.3 काय झालं, म्हणजे नोव्हेंबर पासून 1 पॉइंट वाढला। ज्या पेशंटची पुनर्प्राप्ती होते त्यावेळी त्यांची किडनी पाहिली जात असेल, तर त्यात 30% पर्यंत खराब आढळतो। 30% भाग तो आहे जो मरण पावला आहे। जर 1.3 वर 30% आहे, तर 2.3 वर किती असेल? 40%, 3.3 वर 50% आणि 4च्या आसपास 60, 50च्या आसपास 66 आणि 66 वर 70च्या आसपास येते। नंतर 7 वर 99 आणि 8 वर 100% किडनी फेल होण्याची शक्यता आहे। याच्यामुळे भारतात 8च्या वर क्रिएटिनिन लेवल गेल्यावर डायलिसिस करण्यास सांगितले जाते, कारण हे आपल्याला एक कल्पना देते की शरीरात किडनी किती टक्के काम करत आहे। याचा एक कॅल्क्युलेटर आहे, ज्याला आपण GFR म्हणतो। जेव्हा तुम्ही तुमची रिपोर्ट पाहाल तेव्हा त्यात GFR येतं। GFR म्हणजे काय? GFR ही ती मूल्य आहे जी सांगते की किडनी किती टक्के काम करत आहे। जर तुमचा 0 ते 15 असेल, तर तुम्हाला दिसेल की तुमची क्रिएटिनिन पातळी देखील 8च्या आसपास असेल। जर तुमचा क्रिएटिनिन लेवल 2च्या आसपास असेल, तर तुमचा GFR जो येत असेल तो साधारणतः 40-50च्या आसपास येत असेल, जो दर्शवतो की किडनी खूपच खराब झाली आहे। GFR ची जी मूल्य ही क्रिएटिनिन मधून येत आहे। क्रिएटिनिनची मूल्य जी तुमच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये आलेली होती, त्यात तुमची वयोमान, तुमचा लिंग यांचा समावेश करून केलेली गणना आहे, जी कॅल्क्युलेटर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे। आता आपण हे समजून घेतले की क्रिएटिनिन आपल्या रक्तात का एकत्रित होत आहे, पण हे कसे बनते हे जाणून घेणं ही खूप महत्त्वाचं आहे। तो क्रिएटिन जो आहे तो आपल्या स्नायूंमध्ये बनणारा एक अपशिष्ट उत्पादन आहे। आता आपण काहीही करतो, जेव्हा आपण जेवतो त्याची थोडीफार ताकद आपल्या स्नायूंमध्येही जाते। ती ऊर्जा देखील वाया घालवते। जेव्हा ती ऊर्जा वापरली जाते तेव्हा ती आपल्या मेटाबॉलिक क्रियाकलाप करते, त्यामुळे त्या प्रक्रियेत क्रिएटिनिन प्रत्येकाच्या शरीरात तयार होत राहतो। आता आपण युरियाकडे जातो। आता युरिया कुठे बनतो हे पाहूया। तो युरिया जो आहे तो आपल्या यकृतात बनतो। आपण काहीही खाल्ले तरी चालेल, आपण फळं खाल्ली, चपाती खाल्ली किंवा भात खाल्ला, या कोणत्याही खाण्यापिण्याच्या गोष्टींना आपल्या यकृताकडे जावे लागते पचण्यासाठी। जेव्हा यकृत ते पचवतो तेव्हा आपली शरीर ऊर्जा घेऊ शकते, अन्यथा ते कसे शरीराबाहेर जाईल
तर लिव्हर काम करत आहे. जेव्हा तो काम करत आहे तेव्हा तो शरीरात एक नायट्रोजन वेस्ट तयार करत आहे, ज्याला आपण युरिया म्हणतो. आता जसे आपल्या शरीरात किती युरिया जमा होत आहे किडनी काम करण्याच्या कारणामुळे, त्याच्यामुळे आपल्या शरीरात युरिया देखील जमा होऊ लागतो, कारण किडनी हे बाहेर काढू शकत नाही. तो क्रिएटिनिन आणि युरियाची जी मूल्य आहे ती दोन्ही एकत्रितपणे वाढायला लागतात. आता आपल्याला हे समजले आहे की जेव्हा कोणत्याही पेशंटची किडनी कमी काम करेल तेव्हा क्रिएटिनिन आणि युरिया आपल्याला रिपोर्टमध्ये वाढत झालेलं दिसेल. याशिवाय तुमच्या रिपोर्टमध्ये खूप सारी अशी गोष्टी असतात ज्याबद्दल तुम्हाला कमी माहिती असते. त्यात सर्वात वर येतं ते म्हणजे पोटॅशियम. जर तुमच्या रक्तात पोटॅशियमची मात्रा वाढली तर त्या पोटॅशियममुळे तुमच्या हृदयाच्या स्नायूंची स्थिती सुधारेल, ती कमकुवत होईल आणि हळूहळू तुमचं हृदय धडधडणं कमी करत जाईल. आणि जर हृदयाने कमी रक्त पंप करणे थांबवले तर काय होईल? पेशंटचा मृत्यू होईल. याच्यामुळे जेव्हा पोटॅशियमची मात्रा वाढते तेव्हा माहित आहे की सध्या फक्त 2 आहे, डायलिसिसची गरज नाही, पण पोटॅशियममुळे पेशंटला डायलिसिस करावं लागेल. जर तो डायलिसिस करणार नाही तर पेशंटला जिवंत ठेवणं कठीण होईल. आता पोटॅशियमचे प्रमाण अनेक गोष्टींनी वाढले आहे. सेंदा मीठ खाल्लास तर वाढेल, केळ खाल्लास तर वाढेल, नारळाचं पाणी प्यालास तर वाढेल, ड्रायफ्रुट्स आहे, आलू आहे, टीव्ही आहे, अवोकाडो आहे, खूप सारी गोष्टी आहेत ज्यामुळे ते वाढतं. यावर आम्ही एक खूप मोठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केली आहे, जो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी लिंकमध्ये देईन. आपण जाऊन हे पहा की प्रोटीन कसे नियंत्रित करायचे. पोटॅशियम सारखी एक आणखी गोष्ट आहे ती म्हणजे सोडियम. हे सोडियम आपल्याला सांगते की ते रक्तदाब वाढवते आणि अनेकदा मूत्रपिंड निकामी झाल्यास आपल्याला तुमच्या अन्नातील सोडियमचे प्रमाण कमी करण्यास सांगावे लागते. सोडियमची मात्रा तुम्ही चेक करायची नाही, तुम्हाला चेक करायचं आहे ते म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर. सोडियम थोडा कमी जास्त असू शकतो, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. पण जर तुमचा बीपी उच्च असेल आणि सोडियम सामान्य असेल तर ते तुमच्या किडनीला अधिक नुकसान करेल. तो बीपीचे 2 भाग आहे, वरचा आणि खाली. बीपी तुमचा बीपी 72-80 की रेंजमध्ये असावा लागतो, 82 ते 90 च्या रेंजमध्ये नाही. बीपीचे 2 भाग असतात. वरचा जो असतो तो अनेकदा पेशंट त्याला बघत असतो, तुम्ही त्याला दुर्लक्ष करायचं आहे. तुम्ही खालील भाग बघायचा आहे. डायस्टोलिक जो आहे तो सामान्य रेंजमध्ये असावा लागतो किंवा थोडा कमी जास्त असला तरी चालेल. आता ते सामान्यपणे चालेल. यामुळे किडनीवर जो रक्ताचा प्रेशर असतो तो कसा आहे हे समजतं. जर किडनीमध्ये रक्ताचा प्रेशर खूप जास्त असेल तर किडनीला अधिक नुकसान होईल. जर त्याचा प्रेशर ठीक असेल तर नुकसान कमी होईल. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवणार आहात. यासोबतच आम्हाला रिपोर्टमध्ये युरिक आम्ल देखील पाहावे लागते. युरिक आम्ल अशी गोष्ट आहे जी जर आपल्या रक्तात जास्त असेल तर आपल्या लहान सांध्यांमध्ये वेदना सुरू करेल. जर माझ्या अंगठ्यात वेदना सुरू झाल्या तर आम्ही त्याला औषधांनी नियंत्रित करतो. आता आपण काय पाहतो की किडनी फेल असलेल्या पेशंटच्या रिपोर्टमध्ये युरिक आम्लाची मात्रा जास्त असते आणि ती खूप सहजपणे व्यवस्थापित केली जाते. तुम्हाला यासाठी काहीही करण्याची गरज नाही, चिंतेची गरज नाही. हे युरिक आम्ल वाढत आहे कारण सध्या किडनी कमी काम करत आहे. ठीक आहे. यासोबतच आपल्याला फॉस्फोरस देखील पाहावे लागते. जर तुमच्या रक्तात फॉस्फोरसची मात्रा वाढत असेल तर ते तुमच्या हाडांना कमजोर करू शकते. कारण फॉस्फोरस काय करतो, तो हाडांमध्ये जो कॅल्शियम आहे त्याला रिप्लेस करतो. कॅल्शियम हॉट म्हणजे पहिले पुढचे भाग मऊ असतात. जर तुमची हाडं नर्म झाली, कमजोर झाली तर वेदना खूप जास्त होतात आणि हे खूप सहजपणे 24 औषधांनी नियंत्रित करता येतं. यासाठी तुम्हाला खूप जास्त आहार नियंत्रित करण्याची किंवा कोणत्याही प्रकारची इतर गोष्ट करण्याची सल्ला दिला जातो. जो तुम्हाला सल्ला दिला जातो तुम्ही फक्त तितकंच पालन करा. तुमच्या रिपोर्टमध्ये किडनी, युरिया, फॉस्फोरस, युरिक आम्ल, पोटॅशियम, सोडियम हे काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यांना लक्षात घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या रिपोर्टमध्ये हे कमी जास्त होत असेल, विशेषतः जास्त होत असेल तर तुम्ही सेल्फ ट्रीटमेंट करण्यापासून पूर्णपणे टाळा. तुम्ही रिपोर्ट घेऊन जा. कुठल्याही डॉक्टरकडे जा, माझ्याकडे या. तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचं आहे की हे सेल्फ ट्रीटमेंटने ठीक होणाऱ्या गोष्टी नाहीत. जर तुम्ही सेल्फ ट्रीटमेंट करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडाल. तर हे किडनी फेल्युअरच्या रिपोर्टबद्दल झालं.
पण जाण्यापूर्वी मी चाहता की तुम्ही काही किडनी फेल्युअरच्या पेशंट्सशी नक्की भेटून या, कारण त्यामुळे खूप हिंमत मिळते की जगात मी एकटा नाहीये. जणू काही किडनी खराब होत आहे असे लोक आहे. दुसरे म्हणजे आपल्याला मूत्रपिंड कसे बरे करता येते हे देखील कळते. मी अपेक्षा करतो या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही समजले की किडनी फेल्युअरच्या रिपोर्टमध्ये पेटिंग आणि युवांचा स्तर का वाढतो, तो कुठे बनतो, कोणत्या कोणत्या गोष्टींची किंमत आहे. तरीही मनात काही शंका असेल, काहीही विचारायचं असेल तर तुम्ही मोकळेपणाने विचारा. तुम्ही माझ्याशी येऊन भेटू शकता, माझ्या संपूर्ण टीमशी बोलू शकता. याच्यासोबत चालायचं आहे. मी तुमची आज्ञा पाळेन. लवकरच भेटू पुढच्या